नमस्कार, UCN विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण सगळीजण तांत्रिकदृष्ट्या खूप पुढारलेले आहोत। तंत्रज्ञान हा जणू काही आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा एक भाग होऊन बसलेला आहे। पण असे असताना सुद्धा आपल्या 3 मूलभूत गरजा म्हणजेच अन्न, वस्त्र आणि निवारा याच्या मुळाशी जर आपण गेलोत तर आपल्या लक्षात येईल की आपल्या जीवनाचा भक्कम पाया म्हणजेच शेती आणि म्हणूनच शेतीविषयक संशोधनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। आणि म्हणूनच आपल्या शेतकरी बांधवांना भरघोस पीक मिळावं आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी या दृष्टिकोनातनं नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात येतं। आणि याच अनुषंगाने ॲग्रोव्हिजन फाउंडेशन तसेच स्मार्ट केम टेक्नॉलॉजीजच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट पोषण राबविण्यात आला आहे, ज्या अंतर्गत आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरता खास महाधन क्रॉपटेक हे खत विकसित करण्यात आलं आहे। चला तर मग महाधन क्रॉपटेक या खताचं पीक प्रात्यक्षिक बघूया। आपल्या नागपूर जिल्ह्यातील शेतीवर जाऊन आणि तिथल्या शेतकऱ्यांचा अनुभव जाणून घेऊया, तसेच अधिकाऱ्यांकडनं या खताविषयी सुद्धा अधिक माहिती जाणून घेऊया। भारतात कापूस पीक व्यावसायिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे। कापूस जवळजवळ 12 ते 13 मिलियन हेक्टर क्षेत्रावर घेतला जातो। हे देशाच्या लागवडीखालील क्षेत्राच्या केवळ 8% एवढंच मर्यादित असलं तरी ते भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जाते। कापूस हे भारतातील पहिले पीक आहे की ज्यात अनुवंश अभियांत्रिकी व जैव अभियांत्रिकी तंत्राचा वापर करून कीटक प्रतिरोधक वाण विकसित केले गेले व त्याचा व्यावसायिक पातळीवर अवलंब केला गेला। गेल्या 16 वर्षांमध्ये उत्पादनात भरीव वाढ झाली असली तरी 2013-14 पासून पुन्हा उत्पादन सुमारे 550 किलो लिंट प्रति हेक्टर यावर स्थिर झाले आहे। सर, स्मार्ट केम टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि ॲग्रोव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट पोषण अभियान हे राबवण्यात येत आहे। तर सगळ्यात पहिले तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की प्रोजेक्ट पोषण राबवण्याची गरज का भासली? ओके, प्रोजेक्ट पोषण म्हणजे कसं आहे, कापसासाठी एक अतिशय अभिनव योजना राबवलेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार घेतला आहे आपले आदरणीय शिडी माई सर, रवी बोरटकर सर, नंतर महाधन कंपनीचे देशमुख साहेब, कुलकर्णी साहेब, विनीत सिंग सर यांच्या विद्यमाने एक कपाशीच्या शेतकऱ्यासाठी अतिशय चांगलं असं एक पोषण कपाशीच्या पिकाचं व्हावं म्हणून हे प्रोजेक्ट पोषण आहे की शेतकरी आपले कपाशीचं उत्पादन फार चांगले घेतात, पण त्यासाठी जर व्यवस्थित पोषण आपण जर दिलं कपाशीला तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होईल, उत्पादन वाढेल आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढेल। ह्याच्यासाठी हे प्रोजेक्ट पोषण अभियान चालू केलं आहे आणि हे शेतकऱ्यासाठी अतिशय चांगलं वरदान ठरतं आहे असं आम्हाला 1 वर्षापासून वाटतं आहे। सर, महाधन क्रॉपटेक हे जे खत आपण म्हणू शकतो आहे त्याच्याबद्दल काय तुम्ही माहिती देऊ शकाल की का म्हणून शेतकऱ्यांनी महाधन क्रॉपटेक घ्यावं आणि त्याचा वापर करावा? महाधन क्रॉपटेक हे स्मार्ट केम टेक्नॉलॉजीज लिमिटेड की एक दीपक फर्टिलायझरची एक कंपनी आहे आणि ही एक टेक्नॉलॉजी आहे की त्याच्यामध्ये एक न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी आहे। ही आजपर्यंत भारतामध्ये दुसऱ्या कुणाकडे नाही आणि फक्त आपल्या महाधन कंपनीमध्ये आहे की ज्याच्यामध्ये जे काही न्यूट्रिएंट आपण कपास पिकाला देतो त्याची उपलब्धता ही 100% होते। ही एक प्रकारचं पोषण आहे, जसं आपण जेवण करताना एक संतुलित थाळी घेतो आणि ह्या संतुलित थाळीमध्ये सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य आलेले असतात। अशा प्रकारे कपाशी पिकाला जे काय अन्नद्रव्य लागणार आहेत ती अन्नद्रव्य आपण कपाशी पिकासाठी एका वेळेला एका गोणीमध्ये एका दाण्यामध्ये आपण उपलब्ध करून दिलेलं आहे की जेणेकरून शेतकऱ्याला बाहेर कुठंही खतासाठी जावं लागू नये। जे काय पिकाला अन्नद्रव्य लागणार आहेत ते सगळे अन्नद्रव्य आपल्या या महाधन क्रॉपटेक कॉटन क्रॉपटेकमध्ये आपण देतो आणि म्हणून याला आम्ही पिकाचं एक पूर्ण अन्न म्हणतो की ज्याच्यामध्ये ही पिकाला एक अतिशय उत्तम थाळी मिळते, संतुलित पिकाला आहार मिळतो आणि याच्यामुळं पिकाचं उत्पादन चांगलं येतं आणि पिकाची उत्पादन क्षमता वाढते, जमिनीची सुद्धा जी काय खराबी होती ती खराबी होत नाही आणि एक प्रकारे शेतकऱ्याला अतिशय वरदान असणारं हे क्रॉपटेक खत आपण उपलब्ध करून दिलेलं आहे। सर, आपण आत्ताच म्हणालात की
कपाशीच्या पिकाकरता सर्वांना असल्यासारखं महादनचं हे क्रॉपटेक खत आपण नवीनच आणलेलं आहे. तर मला हे विचारायचं आहे की जसं वेगवेगळी खतं आधी पूर्वी शेतकरी देत होते आणि आता आपण जे म्हणत आहे की महादन क्रॉपटेकमध्ये सर्वांना आहे, सगळे जे काही गरजा आहेत त्या एकाच खतात पूर्ण होत आहेत. तर त्याची वापरण्याची पद्धत पण काही वेगळी असणार आहे की कशा पद्धतीने वापरावं शेतकऱ्यांनी ते? हां, आता हे कसं आहे की पूर्वी शेतकऱ्यांना जे कपाशीला NPK लागतं, सेकंडरी अन्नद्रव्य लागतात, सूक्ष्म अन्नद्रव्य लागतात, हे एकत्र मिळत नव्हते आणि शेतकऱ्याला प्रत्येक दुकानात जाऊन प्रत्येक वेगवेगळी गोणी आणायला लागायची. तर ह्याच्यामध्ये काय केलं आहे की नत्र, स्फुरद, पालाश, मुख्य अन्नद्रव्य, सेकंडरी अन्नद्रव्य हे सगळे एका गोणीमध्ये मिळतात आणि याची वापरण्याची पद्धतसुद्धा जुन्या खतासारखीच आहे. इव्हन त्याच्यापेक्षाही अतिशय सोपी पद्धत आहे की जेणेकरून शेतकऱ्याच्या ज्यावेळेला एखादी बॅग आणून टाकतात त्याचा असंतुलितपणा निर्माण होतो. ह्याच्यामध्ये एका गोणीमध्ये सगळं असल्यामुळं पिकाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत जमिनीमध्ये सारख्या प्रमाणात अन्नद्रव्य मिळतात की त्यामुळं पिकाची वाढ ही संतुलित वाढ होते की जे पारंपरिक खतामध्ये आपल्याला करता येत नाही शेतकऱ्याला. बरोबर. आणि शेतकरी जेव्हा वापरायचं झालं महादन क्रॉपटेक तर त्यांना काय फायदा होऊ शकतो याबद्दल आपण काय माहिती द्या? बरोबर. तर नंबर 1चा फायदा म्हणजे की शेतकऱ्याला जे 4 ठिकाणी जावं लागतं, 4 दुकानात जावं लागतं माल घ्यायला, ते जायची गरज नाही. एका गोणीमध्ये सगळे मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची ह्याच्यामध्ये फायदा असा होतो की याच्यामध्ये एक न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी आहे की जे जमिनीमध्ये ज्यावेळेला हे खत वापरतात ह्याचं स्थिरीकरण होत नाही, फिक्सेशन होत नाही आणि जे जमिनीमध्ये काय फिक्स झालेले अन्नद्रव्य असतात ही पिकाला उपलब्ध होतात की ज्याला न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी म्हणतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की पिकाला ज्या वेळेला जे अन्नद्रव्य लागणार आहे ते पिकाला मिळतं आणि पिकाची सर्वांगीण वाढ होते त्याच्यामुळं. आणि साहजिकच जर पिकाला पहिल्यापासून शेवटपर्यंत अन्नद्रव्य चांगले मिळाले तर पिकामध्ये एक रोगप्रतिकारक क्षमता तयार होते, पिकाला रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो, किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा तो एक खर्च वाचतो, मजुरी वाचते आणि जर पीक पहिल्यापासून सशक्त निरोगी असेल साहजिकच त्याचं उत्पादन वाढतं आणि शेतकऱ्याच्या उत्पादनात भरीव वाढ होते असंही सिद्ध झालेलं आहे. सर आत्ताच आपण म्हणालात की सिद्ध झालेलं आहे की भरीव वाढ होते शेतकऱ्याच्या पिकात. तर किती प्रमाणात ही वाढ होते याबद्दल काही माहिती देऊ शकाल? जे आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग केले, आपल्या कॉटन रिसर्च स्टेशननी प्रयत्न केले, सगळ्या कृषी विद्यापीठात आम्ही त्याच्यासाठी ट्रायल घेतले, तर जवळजवळ 14 ते 28% त्याची वाढ ही दिसून आलेली आहे. 31% वाढ काही क्षेत्रामध्ये प्रक्षेत्रामध्ये युनिव्हर्सिटीचे आलेले आहेत. पण आम्ही सर्वसाधारणपणे सांगतो की 10 ते 12-15% वाढ ह्या खताच्या वापरामुळे शेतकऱ्याला होते. सर आपल्याकडे 2 प्रकारची पिकं आपण घेत असतो की बागायती असतात, काही जिरायती असतात. तर ह्या दोन्ही प्रकारांमध्ये समजा महादन क्रॉपटेक वापरायचं झालं तर त्या दोन्ही करता काही वेगवेगळे प्रकार पद्धती आहेत वापरण्याच्या की एकसारखंच तिथेही वापरले जाणार? फक्त बागायती आणि जिरायतीमध्ये फक्त खताच्या मात्रेचा म्हणजे डोसचा फरक असतो आणि हे आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला आमच्या मिटिंगमध्ये, कार्यक्रमामध्ये, ॲग्रोव्हिजनच्या मार्फत, आपल्या चॅनलच्या मार्फत आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोचवत असतो. आणि त्याच्यासाठी एक अतिशय छान आम्ही ही एक पत्रिका काढलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पूर्ण शेतकऱ्यांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत कसे डोस वापरावे ह्याचं पूर्ण प्रात्यक्षिक ह्याच्यामध्ये आम्ही देतो आणि पूर्ण डोस हा आम्ही ह्या पत्रिकेत सगळ्यांना शेतकऱ्यांना वितरित करत असतो. आणि याचा फायदासुद्धा खूप शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आणि हे ज्यावेळेला आम्ही एखाद्या शेतकऱ्याला देतो हे शेतकरी हे शेवटपर्यंत जपून ठेवतात आणि जसं जसं पिकाची स्टेज येईल, अवस्था येईल तसं तसं त्याचा ते वापर करतात. महादन क्रॉपटेक हे खत आत्ताच बाजारात यायला लागलं आहे, तर काही एक शेतकऱ्यांनी नक्कीच वापरलं असेल तर त्यांचा अभिप्राय तुमच्यापर्यंत आला आहे का? आणि जर का आला असेल तर कसा काय त्यांचा अनुभव राहिला आहे? बरोबर. आता एक महादन क्रॉपटेक हे आम्ही मागच्या रबीपासून आणलेलं आहे. कपाशीला या वर्षापासून सुरुवात केली आम्ही आणि याच्या ट्रायल हे 4 वर्षापासून चालू होत्या. ज्यावेळेला आम्ही ट्रायल दिले, यावेळेला मी डेमॉन्स्ट्रेशन घेतले या खरीपमध्ये, त्यावेळेला मी शेतकऱ्यांना एक बॅग वापरायला दिली. त्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जेवढं कपाशीचं क्षेत्र आहे 10 एकर 5 एकर त्या सगळ्या क्षेत्राला स्वतःहून नंतर त्याचं दुकानातून घेऊन वापरलं. ह्याचा अर्थ की शेतकऱ्याचा रिझल्ट चांगला मिळाला आणि आता जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक गावात हे क्रॉपटेक वापरलेलं आहे. आणि जिथं आम्ही ट्रायल घेतलेलं आहेत, आम्ही डेमोसाईट मिटिंग पण घेतलेल्या आहेत, प्रात्यक्षिकावर भेट दिलेली आहे, तर तिथं शेतकरी स्वतःहून भरभरून सांगतात की याचा वापर खूप
चांगला आहे, याचा फायदा खूप चांगला झालेला आहे आणि त्याची बोंडं, कपाशीची झाडं, पानं ह्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा फरक पडलेला आहे आणि नक्कीच शेतकरी त्याच्या बाबतीत समाधान आहेत असं शेतकऱ्यांनी स्वतःहून आम्हाला सांगितलेलं आहे. दादा, तुम्ही इतकी वर्ष आता शेती करताय आणि कापूस हे आपलं मुख्य पीक आहेच, तर इतके वर्ष शेती करत असताना आणि आता तुम्ही अर्धा एकरमध्ये जेव्हा महाधन क्रॉपटेक वापरलं आहे, तर काय फरक तुम्हाला दोन्हीमध्ये जाणवतो? फरक मॅडम याच्यात असा झाला आहे की जे आम्ही तिकडला जे खत दिलं आहे त्या कॉटनपेक्षा ह्या इथून बुडापासून फळफांद्या सुरू झालेल्या आहे. तर लास्ट स्टेपवर पण बोंड्याची साईज चांगली आहे. बरोबर. आणि हे सगळं आणि हे सगळं वेचणी झाल्यानंतर तुमचं आता आणखी आहे डबल अजून फ्लॅश पुढं. याची शक्यता आहे. हो, म्हणजे अगदी शेवटच्या वेचणीपर्यंत तुम्हाला फायदा होईल फायदा- असं आपण फायदा म्हणू होईल. शकतो हे होईल. बघता एकंदरीत पीक. बिलकुल. तर आता एक आणखीन प्रश्न असा की महाधन क्रॉपटेक हे तुमच्यापर्यंत कसं काय पोचलं? कारण की तुम्ही तर आता दरवर्षी वेगवेगळी खतं वापरून आपली पारंपरिक शेती करतच होतात, पण हे नवीन खत तुमच्यापर्यंत कसं काय पोचलं? अग्रोविजन आणि प्रोजेक्ट पोषण यांच्याद्वारे आम्हाला माहिती मिळाली. अच्छा, ते तुमच्याकडे आले आले होते होते. सगळी माहिती हो, द्यायला, माहिती. पण त्यांनी अशी कुठली माहिती दिली की जे ऐकून तुम्हाला असं जाणवलं की आपण हा प्रयोग करून बघावा? असे काय त्यांनी माहिती तुम्हाला आता दिली? त्यांनी असं माहिती दिली की बा याच्यात पूर्ण ह्या खतामध्ये पूर्ण घटक असल्यामुळे आपल्या लेबर आणि याचा कॉस्ट कमी होते बरोबर. आणि एकाच ठिकाणी मिळाल्याबद्दल तुम्हाला हा, योग्यशीर म्हणजे आहे. एकंदरीतच आपण असं म्हणू शकतो की लागत आणि हा, मेहनत दोन्ही हा, कमी कमी. आणि नफा जास्त नफा आहे, जास्त पीक आहे. चांगलं येतंय. आणि मिश्रण पण चांगलं आहे त्यांचं. बरोबर. म्हणजे त्यांनी ज्या हा. ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या त्या तुम्हाला जाणवत आहेत का पिकामध्ये? हो जाणवत आहे. हे इथपर्यंत जेव्हा आज बी याचं नाही का चांगलं कंडिशन आहे मॅडम. हां हां, बरोबर. हो, तर त्यांनी जसं जसं हो. सांगितलं तसं तसं पिकामध्ये आपल्याला दिसतंय ते दिसतं, सगळं हो. की सगळं संपूर्ण पोषण झाल्यामुळे पीक चांगलं येतं. चांगलं येतं. म्हणजे तुम्हाला समाधान समाधान आहे. मिळतंय, जे तुम्ही हो. आता नवीन प्रयोग करून बघताय त्याचं समाधान आहे. हो. तर तुमची वेचणी वगैरे झाली आहे की अजून व्हायची आहे? एक वेचणी झाली आहे. मग काय त्याच्यात जाणवलं? त्याच्यात जाणवलं म्हणजे याचा वेट थोडा जास्त वेट आलेला आहे या कापसाला. तर अंदाजे किती फरक असा असेल तुम्हाला असं वाटतं? ते 10% थोडासा वाढ आला आहे इकडं आम्हाला. महाधन क्रॉप माधव. म्हणजे पहिल्या वेचणीतच तुम्हाला हो. जाणवतंय की 10% तुम्हाला निदान फायदा झालेला फायदा झाला. आहेच आणि अजून 2 वेचण्या व्हायच्या आहेत अजून. व्हायचे. म्हणजे या वर्षी तुम्ही असं म्हणू शकता की महाधन क्रॉपटेक वापरल्याने तुम्हाला कापसात नक्कीच फायदा होणार. नक्की फायदा होणार. हं? आवश्यक फायदा होईल. मग याच्या पुढे महाजन क्रॉपटेकच वापरेन. सगळ्यांना सांगाल, आपल्या मित्रमंडळांना? मित्रमंडळांना सांगेन. आतापर्यंत जे आपल्या सगळ्या चर्चांमधनं आपण बघितलं की ॲग्रोव्हिजन फाउंडेशन आणि महाधन क्रॉपटेकने एकत्र येऊन आपल्या देशातील अतिशय महत्त्वाच्या पिकांपैकी एक असलेल्या कपाशीच्या पिकाचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने दोघीही जण एकत्र वाटचाल करत आहेत. तर ही एकत्र येण्यामागचं उद्देश काय आणि काय असं जाणवलं की दोघांनी एकत्र येऊन वाटचाल करायचं ठरवलं, याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. सर, ॲग्रोव्हिजन फाउंडेशन आम्ही बघतोय की नेहमीच शेतकऱ्यांकरता जे काही नवीन तंत्रज्ञान येतं, जे काही त्यांच्या फायद्याचं असतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची धडपड नेहमी ॲग्रोव्हिजन फाउंडेशनची असते. तर सगळ्यात आधी आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की ॲग्रोव्हिजन फाउंडेशनची सुरुवात कशी झाली आणि काय उद्देश घेऊन सुरुवात झाली आहे? नमस्कार, मी राहुल पंचभाई, ॲग्रोव्हिजन फाउंडेशनमध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून आहे. मॅडम, जे तुम्ही विचारले आहे की शेतकऱ्यांना कसं ॲग्रोव्हिजन फाउंडेशन पोहोचत आहे किंवा नवीन तंत्रज्ञान जो पोहोचण्याचं काम करत आहे, गेल्या 13 वर्षापासून ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनी राबवतो. याचा पुढाकार श्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनातून हे आम्ही राबवत आहोत. आणि जे मुख्य आमचे चेअरमॅन आहेत ॲग्रोव्हिजनचे आदरणीय डॉक्टर CD माई सर, तसेच ॲग्रोव्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री रवी बोरटकर सर, हे सतत शेतकऱ्यांसाठी नवीन काहीतरी तंत्रज्ञान पोहोचण्याचा काम करण्याचा मानस ठेवून ॲग्रोव्हिजन फाउंडेशन थ्रू आम्ही काम करत आहोत. आणि जे काही नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत येते ते कशी पोहोचल्या जाईल याचा पण आम्ही संयुक्त विद्यमानाने कुठं CSRच्या माध्यमातून, कुठं KVK आहे, कुठं गव्हर्नमेंट कृषी डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून आम्ही जनजागृती मोहीम राबवतो. तर आत्तापर्यंत किती ठिकाणी आपण ॲग्रोव्हिजनच्या मार्फत
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले? विदर्भात बेसिकली आम्ही लाखोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलो आम्ही. सर, आपल्याला विचारायचं आहे की महाधन क्रॉपटेक ही सुरुवात करण्यामागे किंवा याच्याबद्दल जे रिसर्च केल्या गेला आहे त्याची का बरं म्हणजे गरज काय जाणवली महाधन क्रॉपटेक आपण निवडण्याच्या मागे? कॉटन किंवा कापूस जे म्हणतो आपण, हे आपल्या महाराष्ट्रातलं मुख्य पीक म्हणून आपण एक ओळखतो. आणि भरपूर शेतकरी जर तुम्ही पाहिले तर ते फक्त नत्र स्फुरत पालाशयुक्तच खतं वापरतात, म्हणजे मेजर न्यूट्रिएंट तेवढंच वापरतात. पण ह्या कापसाला जर पाहिलं तर तुम्ही मायक्रोन्यूटनची सुद्धा गरज आहे, जे वापरत नसल्यामुळं त्या तुम्हाला जे कापसाचं उत्पन्न आहे ते पूर्ण भेटत नाही, थोडं कमी होऊन जाते. तर मग काय आमच्या कंपनीने एक सर्वे केला की बुवा किती शेतकरी मायक्रोन्यूटन वापरतात, किती वापरत नाही. ह्याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा आम्हाला असं जाणवलं की जवळपास 90% शेतकरी मायक्रोन्यूटन वापरत नाहीत. त्याच्यामुळं काय झालं की बुवा मायक्रोन्यूटन न वापरल्यामुळं तुमच्या कापसाची गुणवत्ता, उत्पादन वाढ हे होत नाही. मग कंपनीने एक R&Dमध्ये आमच्या एक रिसर्च केला की बाबा कापसाला पूर्ण काय न्यूट्रिएंट लागतात, कोणचे लागतात, किती प्रमाणात लागतात. आणि तेच आम्ही मग एका खतामध्ये, आता काही लोक शेतकरी वापरत नाही त्याचे कारणं विभिन्न आहेत. कुणाला म्हणजे माहितीचा अभाव असू द्या, कोणाला मटेरियल भेटत नाही किंवा जे न्यूट्रिएंट लागतात ते मार्केटमध्ये मिळत नाहीत किंवा त्याचे प्राइसिंग जास्त असल्यामुळं. मग ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून कंपनीने म्हणले की बाबा शेतकऱ्याला इकडे तिकडं पळापळ होऊ नये, एका ठिकाणी सर्व काही भेटावं, एका बॅगमध्ये भेटावं, एका दाण्यामध्ये भेटावं. म्हणून कंपनीने एक असं खत तयार केलं की कापसाचं संपूर्ण पोषण एका दाण्यामध्ये भेटल. म्हणजे एका दाण्यामध्ये कापसाला जे पण काही न्यूट्रिएंट लागेल ते पूर्ण एका दाण्यात मिळेल. आणि तशी एक खत तयार केलं, त्याला क्रॉपटेक नाव दिले. सर, आता आपण सांगितलं की बऱ्याच प्रमाणात मायक्रोन्यूट्रिएंट्स वापरल्या जात नव्हते शेतकऱ्यांकडनं आणि त्याचा सगळा परिणाम पिकावर होत होता. पण आता क्रॉपटेक वापरल्यावरती हा फरक जो आहे तो शेतकऱ्यांनाही जाणवेल आहे की क्रॉपटेकनी किती फायदा होतोय. तर ह्याबद्दल तुम्ही जर का सांगायचं झालं की क्रॉपटेकमध्ये असं काय वेगळं आहे तर कसं सांगाल तुम्ही? हे बघा मॅडम, मी जसं आत्ता सांगितलं तुम्हाला की या खतामध्ये कापसाच्या पोषणासाठी असलेले सर्व न्यूट्रिएंट याच्यात आहे. तुम्ही जर इथं बघाल तर हा जो पॅच पाहिला पूर्ण ग्रीन दिसल, याची हाईट तुम्हाला जास्त दिसल. आणि जिथं वापरलं नाही खत त्या भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्याची हाईट कमी दिसल, त्याची ग्रीनरी कमी दिसल. तुम्ही जर जवळ जाऊन बघितलं तर इथं तुम्ही जर पाहिलं तर बोंडाची संख्या, पानाची संख्या, फळांची संख्या जास्त दिसल, पण तिकडं फार तुम्हाला कमी दिसल. हाच फरक आहे किंवा पूर्ण संतुलित पोषण जर एखाद्या पिकाला भेटलं तर त्याचा परिणाम उत्पादन वाढीवर, गुणवत्तेवाढीवर कसा होतो. आणि संपूर्ण पोषण जर भेटलं नाही तर त्याचं नुकसान शेतकऱ्यालाच होते. हेच या आणि आम्ही प्रोजेक्ट पोषण थ्रू हे जे डेमो याच्यामध्ये आम्ही भरपूर शेतकऱ्यांना इथं येऊन दाखवलं आहे की कसा शेतकऱ्यांना फरक जाणवतो. ते शेतकरी स्वतः म्हटले. आणि या प्लॉटचे जे शेतकरी आहेत ते स्वतः इतके खुश आहेत की त्यांनी पहिला डोस दिल्यानंतर त्यांनी भरपूर शेतकऱ्यांना सांगितलं की हे खत तुम्ही वापरा, तुम्हाला 100% फायदा होईल. नक्कीच. आणि आम्ही सुद्धा असं बघू शकतो आहे की इथे जे पीक आलेलं आहे त्याची बोंड म्हणा किंवा एकंदरीतच त्याची जी क्वालिटी आहे त्याचा फरक जाणवतोच आहे. पण मला हे विचारायचं की आता इतकं छान तुम्ही खत तयार केलेलं आहे खास कापसाकरता म्हणून, पण शेतकऱ्यांपर्यंत ते जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचावं याच्याकरता काय आपण प्रयत्न करणार आहात? साहेब मॅडम, आम्ही नाही का याच्यासाठी पाहिलं तर आमची एक मार्केटिंगची टीम आमची पूर्ण आहे की जी हर एका गावापर्यंत पोचते, हर तालुक्यापर्यंत पोचते. पण आमची एवढी टीम नाही की जी पूर्ण गावापर्यंत पोहोचेल किंवा पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी आम्ही असे काही हे पाहिले की बुवा फाउंडेशन्स पाहिले की जे शेतकऱ्यांपर्यंत पोचतात. तर त्यातलीच एक ॲग्रोव्हिजन फाउंडेशन आम्हाला हे भेटलं आहे. आणि त्यांचं तुम्ही पाहिलं असेल तर फार वर्षापासून ते आहे शेतकऱ्यांच्या सोबत आहेत, शेतकऱ्यांच्यासाठी मोठे मोठे कार्यक्रम घेत आहेत. आणि त्यांचं पार ग्राउंड लेवलपर्यंत काम आणि शेतकऱ्यांच्या जवळ काम असल्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत एक कोलॅबरेशन केलं. आम्ही त्यांच्या फाउंडेशनसोबत आम्ही टायअप केलं आहे आणि त्यांच्या थ्रू आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो आहे. खूप छान हे कोलॅबरेशन आहे असं आम्हाला तरी जाणवतं आणि नक्कीच शेतकऱ्यांच्या फायद्याचं राहील. पण सर, मला आपल्याला विचारायचं आहे की ॲग्रोव्हिजन फाउंडेशन जे आहे ते गेल्या कैक वर्षांपासून शेतकऱ्यांकरता प्रामाणिक प्रयत्न करत आहे त्यांच्या उन्नतीकरता. मग तुमच्याकडे अशा बऱ्याच कंपन्या येत असतील जे आपले प्रोडक्ट्स आणि आपलं नवीन रिसर्च तुमच्या मार्फत
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही क्रॉपटेकला सपोर्ट करण्यामागचा ॲग्रोव्हिजनचा काय उद्देश आहे? बेसिकली याच्यामध्ये मोठा पुढाकार जो होता तो आदरणीय डॉक्टर CD माई सरांचा होता. त्यांनी पूर्ण रिसर्च करून हा प्रोजेक्ट कोलॅबरेशनने केले आहे. म्हणजे सर कॉटनचे एक किंगमेकरच म्हणल्या जातील आणि त्यांना सगळं नॉलेज असून ते क्रॉपटेकचं ऑलरेडी रिसर्च केलं होतं आणि CICAR डॉक्टर PDK अकोला युनिव्हर्सिटी थ्रू त्यांना एक इंटरॅक्शन झालं क्रॉपटेक काय आहे म्हणून. आणि सर मग याच्यात एंटर केलं आहे. मग कोलॅबरेशनमध्ये इन द सेन्स विनीत सर आणि स्मार्टटेकचे टेक्नॉलॉजीचे व्हाईस प्रेसिडेंट तसेच माई सर यांच्या संयुक्त विद्यमाने मग हा प्रोजेक्ट आम्ही रन चालू केला. तर याच्यामध्ये आम्ही 4 डेमॉन्स्ट्रेशन ट्रायल बेसिस केलेले आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये 3 आणि अमरावती जिल्ह्यामध्ये 1 असे 4 डेमो आम्ही ट्रायल करत आहेत आता. तर जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या प्रोडक्टला ॲग्रोव्हिजन फाउंडेशन सपोर्ट करतं तर तेव्हा काही तुमचा क्रायटेरिया असेल की काही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही ठरवत असाल की कुठल्या गोष्टीला आपण सपोर्ट करायचा नाही, तर असं काही लक्षात आलं आहे का तुमचं की क्रॉपटेकबद्दल तुम्ही काय मुद्दे असेल तुम्हाला जाणवले की आपण ह्या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे? ॲक्च्युली सरांनी जेव्हा व्हिजिट केली माई सरांनी आणि जेव्हा आम्ही ट्रायल बेसिस डेमो लावलं 4 ठिकाणी जेव्हा सरांनी ऑब्झर्वेशन दिलं तर ॲक्च्युअल रिझल्ट त्यांना सरांना कळलं की खरंच ऑब्झर्वेशनमध्ये जे हाईट जो प्लांटची हाईट आहे आणि रेग्युलर प्रॅक्टिसची प्लांटची हाईट ते याच्यात डिफरन्स कम्पेअर दिसू लागलं. तर आणि त्यांच्या ब्रँचेसमध्ये आणि बोल वेटमध्ये पण त्यांच्यात ऑब्झर्वेशनमध्ये आढळू लागलं. तर मग सरांनी जे हे एक पब्लिश केलं आर्टिकल त्याच्यामध्ये पण हे आर्टिकलमध्ये दिसून आलं का खरंच क्रॉपटेकचं एक जो न्यूट्रिएंट आहे तो खरंच शेतकऱ्यांपर्यंत युजफुल आहे. आतापर्यंत किती प्रमाणात शेतकरी याचा वापर करतायत असं जाणवलं आहे किंवा काय अभिप्राय त्यांच्याकडनं आले तुमच्याकडे? दोघांच्याहीकडनं मला विचारायचं आहे. आता तर मॅडम आम्ही प्रोजेक्ट पोषण अभियान अंतर्गत आम्ही जनजागृती अभियान पण केलं आहे आणि काही शेतकरी कार्यशाळा पण घेतलेल्या आहेत आणि त्यांचा फीडबॅक असा आलेला आहे का ते क्रॉपटेकचं प्रॉडक्ट कुठे मिळणार. आम्हाला ॲग्रोव्हिजन फाउंडेशनमध्ये फोन येतात, सर हा प्रॉडक्ट कुठे मिळेल. आम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट मग आम्ही कंपनीवाल्यांचा देतो. असे साधारण तरी 1000च्या जवळपास कॉन्टॅक्ट आलेले आहेत आम्हाला. सर आत्ताच सरांनी सांगितलं की महाधन क्रॉपटेकचा जो प्रयोग आहे तो खूप चांगल्या प्रमाणात सक्सेसफुल झाला आहे आणि हे श्रेयच आहे असं आपण म्हणू शकतो. तर शेतकऱ्यांना जर का एखादा संदेश तुम्हाला द्यायचा झाला तर काय संदेश आपण द्याल? याच्यामध्ये संदेश द्यायचा एकच आहे की आजपर्यंत आपण जे पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो आता ती करून आपल्याला पाहिजे तेवढं उत्पन्न भेटत नाही. त्यासाठी आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागेल आणि क्रॉपटेकमध्ये नवीन टेक्नॉलॉजीचं आहेच प्लस त्याच्यासोबत कापसासाठी लागणारं संपूर्ण पोषण आहे. त्याच्यामुळं मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी कमीत कमी 1 एकरला तरी हे खत वापरून बघावं. त्यांना खत वापरल्यानंतर काय विजिबल डिफरन्स दिसतो, काय त्यांना गुणवत्तेमध्ये क्वालिटीमध्ये किंवा तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ दिसती ते चेक करून नेक्स्ट परत तुम्हाला जर वाटलं की बाबा हे खरंच चांगलं खत आहे तर त्यांनी ते कंटिन्यू करावं आणि जर वाटलं नाही तर त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायला ते काही प्रॉब्लेम नाही. पण मला 100% खात्री आहे की शेतकऱ्यांनी एकदा जर हे खत वापरलं तर तो परत ह्या खताला सोडणार नाही आणि मागील 30 वर्षापासून महाधन शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आहे आणि आजपर्यंत क्वालिटीयुक्तच खतं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्याबद्दल त्याच्यामुळं हे क्रॉपटेकसुद्धा शेतकऱ्यांना 100% आवडेल आणि शेतकरी 100% वापरेल ही मला खात्री. सर नक्कीच. आणि आपण दोघंही म्हणजे ॲग्रोव्हिजन फाउंडेशन आणि महाधन क्रॉपटेक दोघंही मिळून जी एवढी मेहनत करता आहात सगळ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याकरता, त्यांचा फायदा नफा सगळं लक्षात घेता एवढा जो मेहनत करतात ती नक्कीच सफल होईल अशी आशा करते. धन्यवाद. धन्यवाद. ॲग्रोव्हिजन फाउंडेशन तसेच महाधन क्रॉपटेक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट पोषण प्रकल्पाअंतर्गत क्रॉपटेक कॉटन नावाचे नवीन कॉम्प्लेक्स खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. या खताची ग्रेडही राष्ट्रीय खत कायद्याप्रमाणे नोंदणीकृत आहे. कापूस पिकासाठी योग्य अशा प्रकारचे हे पहिले कॉम्प्लेक्स खत आहे ज्यात मुख्य, गौण आणि सूक्ष्म पोषक घटक मातीचा कस वाढवण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. कापूस पिकासाठी हे विशिष्ट नवीन असे तंत्रज्ञान आहे.
कॉम्प्लेक्स खताच्या प्रत्येक दाण्यामध्ये सर्व पोषक घटक समान प्रमाणात उपलब्ध असतात. या खताचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे हे न्यूट्रिएंट अनलॉक तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे जमिनीची पोषक घटक वापराची कार्यक्षमता वाढवते. आजच्या या कार्यक्रमात आपण बघितलं की ॲग्रोव्हिजन फाउंडेशन तसेच स्मार्टकेम टेक्नॉलॉजीजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रोजेक्ट पोषण अंतर्गत महाधन क्रॉपटेक या खताचं पीक प्रात्यक्षिक नागपूर जिल्ह्यातील लाखोळी तसेच मेटपांजरा या गावी करण्यात आलं आहे. आणि प्रत्यक्ष तिथे जाऊन आपण बघितलं की ह्या फर्टिलायझरचा शेतकऱ्यांना कितीसा फायदा झाला आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडनं सुद्धा त्याच्याबद्दल जाणून घेतलं आणि ह्या फर्टिलायझरविषयी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडनं सुद्धा जाणून घेतलं. तेव्हा जाता जाता फक्त एवढीच आशा करते की आजचा हा कार्यक्रम बघितल्यावर आपण सगळे शेतकरी बांधव निदान एकदा तरी महाधन क्रॉपटेकचा प्रयोग आपल्या शेतावर कराल आणि भरघोस उत्पन्न घेण्याकडे एक पाऊल पुढे टाकण्याचा निदान एक प्रयत्न तरी कराल, ही आशा करते आणि आजचा हा कार्यक्रम इथेच संपवते. धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांकरता एक महत्त्वाची सूचना की आपण सगळीजणं दरवर्षी आतुरतेने ज्याची वाट बघत असतो ते ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनी येत्या 25 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर नागपूर इथे आयोजित करण्यात आलेलं आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने तिथे येऊन सहभाग घेऊन ह्याचा लाभ घ्यावा.